देवराम कोळी, गाव मांगी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. आपल्या परिवाराविषयी आणि आपला जन्म कुठे झाला, बालपणीतील आठवणींबद्दल जरा सांगा. माझा जन्म मांगी या छोट्याशा खेड्यामध्ये झाला आणि बालपण म्हणजे खेडेगावातच झालं. ते झाल्यानंतर जेव्हा मी वयाचे 7 वर्षाचा होतो त्यावेळेला मी शाळा जॉईन केली, प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद विद्या मंदिर प्राथमिक शाळा मांगी. आपल्या लहानपणीतील किंवा शालेय जीवनातील आवडता विषय, मित्र किंवा शिक्षक ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर बदल घडवून आणण्यास मदत केली, यांच्याबद्दल काही सांगा. याच्याबद्दल असं आहे की साधारण मित्रमंडळी माझ्यापासून दूरच राहायची. तसा फेवरेट मित्र माझा कोणी नव्हता. आणि पुढचा प्रश्न. तर आपलं तरुण वयात जेव्हा आले तेव्हा आपलं प्रेरणा किंवा काही नवीन विशेष काही करून दाखवण्याचं प्रेरणा स्रोत कोणी होतं का? हो, शिक्षणात मॅट्रिक्युलेट झाल्यानंतर चांगल्या मार्गाने चांगल्या याच्याने पास झाल्यानंतर मला कॉलेजची अपेक्षा होती की कुठंतरी उच्च शिक्षणासाठी आपण कॉलेज गाठायचं, पण तसं काही झालं नाही. आर्थिक परिस्थिती आणि खेड्यातून शहराकडे जाणं हे मला शक्य झालं नाही, त्यामुळे ही परिस्थिती माझ्यावर आली. आपण लहानपणी मोठं झाल्यावर काय बनायचे स्वप्न पाहत होता? मी मोठं झाल्यावर मॅट्रिक्युलेट असल्यामुळे एक शिक्षक बनायचं किंवा कुठंतरी ऑफिसमध्ये लेखनिक क्लर्क म्हणून मला नोकरी मिळेल असं माझी अपेक्षा होती, पण ते काही शक्य झालं नाही. तर मांगी विषयी असं खास काही सांगू शकाल का? मांगी हे गाव शेती परिसरात म्हणजे शेतीने वेढलेलं आहे. आणि एक नदीनुमा नाल्याच्या किनाऱ्यावर ते बसलेलं होतं. नाला हा धुळधुळ वाहत होता आणि लहानपणी आम्ही ते नाल्यामध्ये म्हणजे खेळत होतो. पाण्यामध्ये खेळता खेळता मी पोहणं शिकलो. आपल्या भाऊ बहिणींविषयी काही सांगाल का? भाऊ दोघं नोकरीवर होते. एक मास्तर होता, शिक्षक, आणि दुसरा होता जो पोलीस डिपार्टमेंटमध्ये कॉन्स्टेबल होता. पण बहिणी होत्या 3. ते वेळेनुसार आपल्या आपल्या घरी निघून गेल्या लग्न होऊन. आपली सैन्यात जाण्याची सुरुवात कशी झाली आणि प्रेरणा कशी मिळाली? घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती? माझी प्रेरणा म्हणजे कविता मला होती. ती 9वी 10वी मध्ये असं मी शिकत असताना ती कविता होती. ती कवितेचे बोल असे होते: पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन. हे एक प्रेरणा मला झाली. दुसरी प्रेरणा म्हणजे गावामध्ये, ते गाव 2 वर्षापासून दुष्काळग्रस्त होतं. पाऊस नव्हता, पिकं नव्हते, आणि त्यावेळेला म्हणजे कामंसुद्धा कमी मिळायची. अशा परिस्थितीत मला प्रेरणा मिळाली की जीव जाओ का जिलंबी खाऊ, आपण त्याला मिलिटरीमध्ये का होईना मी निघून गेलो.
वयाच्या कितव्या वर्षी आपली सैन्यात भरती झाली? माझे 20 वर्षाचा असताना मी सैन्यामध्ये भरती झालो. म्हणजे भरती होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काय सांगता येईल का, कशी प्रोसेस होती? त्यावेळेला प्रोसेस अशी होती की त्यावेळेला आर्मीमध्ये कोणीही जायला तयार नव्हतं. पहिली कंडिशन ही होती. आणि जे आपल्या मोजमापात बसले त्यांना ते लवकरात लवकर भरती करून घेत होते. माझी भरती चालू झाली 8 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत माझी भरती चालू होती. त्याच 3 तासामध्ये माझं रनिंग फिजिकल फिटनेस आणि ते मेडिकल पाहण्यात आलं आणि लगेच मला सिलेक्शन दिलं. सिलेक्शन होण्याच्या आधी त्यांनी लीव सर्टिफिकेट म्हणजे शाळेचा दाखला आणि मला मिळालेले 2-3 सर्टिफिकेट होते. एक कबड्डीचं होतं, दुसरं म्हणजे काय म्हणतात त्याला ते व्हॉलीबॉल वगैरे असे 2-3 खेळांचे माझे सर्टिफिकेट होते. आणि एक सर्टिफिकेट मिळालेलं होतं ते म्हणजे ॲक्टिव्हिटीज दाखवतात ना, गणपती उत्सव, ओके. लेझिम खेळणे, हां, हो. आणि असे इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये माझं सर्टिफिकेट तेही शाळेनं दिलं होतं. आपली सैन्यात भरती झाल्यावर घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती? मी सैन्यात भरती झाल्यानंतर घरच्यांची प्रतिक्रिया अशी होती की त्यांना त्याबद्दल काही घेणं देणं नव्हतं. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट, मी त्यांना न विचारता भरती झालेलो होतो आणि भरती झाल्याबरोबर मला ट्रेनिंग सेंटर, पहिले रिक्रुटिंग ऑफिस बॉम्बेमध्ये पाठवण्यात आलं. बॉम्बेवरून मला ट्रेनिंग सेंटर बेंगलोर इथं पाठवण्यात आलं. मी आर्मी सर्व्हिस कोरमध्ये भरती झालो होतो. आर्मी सर्व्हिस कोर MT मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट म्हणून मी म्हणजे ड्रायव्हर म्हणून मी भरती झालो होतो. सैन्यातील सुरुवातीचे जे दिवस होते त्याच्याबद्दल काही अनुभव सांगता येतील? सैन्यात भरती झाल्यानंतर ट्रेनिंग सेंटर मध्ये गेल्यावर एक बेसिक ट्रेनिंग असते. त्याच्यामध्ये विविध म्हणजे PT परेड, ड्रिल परेड किंवा इतर खूप एक्झरसाइज शिकवल्या जातात. हां, बंदूक शिकवली जाते. बंदुकीवर चढलेलं बायनेट फायटिंग ज्याला म्हणतात ते, त्याचाही कोर्स ते करून घेत होते. आणि त्याच्यामध्ये दोन विषय असे होते की BPT, हां, PPT ही एक अशी होती की ते 10 किलोमीटर तरी रनिंग झाली पाहिजे जाण्याची आणि येण्याची, असं 20 किलोमीटरचा तो प्रोग्राम होता. आणि दुसरा प्रोग्राम होता बॅटन इनॉक्युलेशन, BIT ट्रेनिंग. ते युद्धामध्ये कसं राहायचं बा, कसं नदी नाले पार करायचे किंवा म्हणजे त्याला एक म्हणतात की त्या बेसिक ट्रेनिंगमध्ये माझं धाडस वाढवलं गेलं. एक मजबूत शरीर आणि मजबूत मन हे घडवण्यात आलं. 6 महिने माझी ट्रेनिंग सुरू होती. त्याच्यानंतर मला सुट्टी मिळाली 28 दिवसाची. तेव्हा सर्वांना कळालं की हा तर मिलिटरीमध्ये गेला. कारण जिथून मला सुट्टी पाठवलं होतं तिथं वर्दीवरच जायचं असं कंपल्सरी होतं ते. तर वर्दीवरच मला बेंगलोर टू भुसावळ प्रवास करावा लागला. आणि 28 दिवसाची ती सुट्टी काढून परत मी बेंगलोरला वापस गेलो.
वापस गेल्यावर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट म्हणजे जे ड्रायव्हरची ट्रेनिंग असते ते सुरू झाली. आणि ते सुरू झाल्यानंतर थोडंसं म्हणजे बेसिक ट्रेनिंगचं एक हार्ड प्रोग्राम होता. आणि हे जे ट्रेनिंग होती MTची ती थोडी बरी वाटली. गाडी शिकायची, चालवायला, हे ते सर्व असं ती 6 महिने ट्रेनिंग माझी झाली. त्याच्यामध्ये मी पास झालो ड्रायव्हिंग टेस्टमध्ये. लगेच मला 1-2 महिना तिथंच लोकल ड्युटी मिळाली. कुठं संत्री ड्युटी तर कुठं काही असं ते मिळाल्यानंतर मग आमची पोस्टिंग झाली उधमपूर, जे जम्मूच्या पुढे 60 किलोमीटर आहे. आणि जम्मूपर्यंत मी गेलो आणि तिथून मग आर्मी व्हेकल्समध्ये मला तिथे एक ट्रान्झिट कॅम्प असतो, त्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये 1 दिवस मुक्काम झाला माझा. आणि तिथून मला पाठवण्यात आलं उधमपूर. उधमपूरला पोहोचल्यावर 1015 नावाची ती बटालियन होती. आता तिचे नंबर बदललेले आहेत. आणि ती होती उधमपूरमध्ये स्थित होती. चारी बाजूनं डोंगर, नदी, दर्या वगैरे सर्व होतं. ते पाहून थोडंसं मन हे झालं. पण आपण हिमालय बघतोय ह्या खुशीने आम्हाला ते काही जाणवलं नाही की आम्ही हिमालयी पहाडामध्ये आर्मीच्या ड्युटीसाठी आलो आहे. हे एक माझ्या मनामध्ये फार म्हणजे खुशीची लहर होती ती. आणि तिथं मग सुरू झालं. सुरूला मला गाडी वगैरेचा, कारण तो हिल एरिया होता आणि हिल एरियामध्ये ड्रायव्हिंग ही कठीण होती. त्यामुळे मला 1 वर्षभर तर गाडी चालवायला दिलीच नाही. छोटी मोठी ट्रेनिंग व्हायची तिथं, छोटी मोठी ड्युटी करायची गाडीवर. माझ्याजवळ 3 टन टाटाची 3 टन ट्रक राहायची. आणि त्या छोट्या मोठ्या ड्युटीमधूनच मग मला श्रीनगर, पूंछ अशा ठिकाणी लोड घेऊन पोचावं लागत होतं. लोडमध्ये बऱ्याच गोष्टी होत्या, हत्यार, अम्युनिशन, राशन, लिकर, अशा बऱ्याच गोष्टीचे लोड भेटायचे. आणि ते गाडीला सांभाळून आम्हाला तो प्रवास करावा लागत होता. गाडीचं संरक्षण स्वतःची जबाबदारी, गाडी खराब झाली स्वतःची जबाबदारी होती. त्यामुळे ती नोकरी थोडं कठीण वाटायला लागली. कारण एक गाडी सांभाळणे, हत्यार सांभाळणं आणि सप्लाय डिपोमधून लोड घेताना तो चेक करणं फार महत्त्वाचं होतं. तर म्हणजे बाबा जे आट्याचे बोरे आहेत किंवा पोते आहेत ते पूर्ण भरलेले आहेत की नाही. 90 किलोचा एक आट्याचा बोरा होतं. ते पोतं 90 किलोचं आहे का नाही हे मोजून घ्यायला आपल्याला पाहिजे होतं. आणि ते मला दिवसभर तो लोडिंग चालू राहायचा. आपण सैन्य दलात असताना असं काही अस्मरणीय अनुभव सांगा. अस्मरणीय असे 2 वर्ष उलटल्यानंतर, म्हणजे 70मध्ये मी उधमपूरला पोहोचलो होतो सप्टेंबरमध्ये. आणि 71चं जे युद्ध सुरू झालं हे फार भयानक युद्ध होतं. त्याची तयारी 2 महिन्यापासून चालू होती. मोर्चे खोदणे, हत्यार लावणे, तोफांची हे करणे
असं ते सर्व सैनिकांना करावं लागत होतं. तोफ म्हणजे काही अशी कुठेही ठेवली तर नाही, त्याला प्लॅटफॉर्म बनावा लागतो आणि प्लॅटफॉर्म बनल्यानंतर मग त्याच्यावरती तोफ ठेवली जाते. आणि तोफवर कमीत कमी 6 लोक काम करणारे असतात. एक फायरमन असतो, एक लोडिंगवाला असतो, एक OP असतो. म्हणजे तो आपल्याला फायर करणाऱ्याला निर्देश देतो, फलाण्या डिग्रीवर फलाण्या अंतरावर हा गोळा जायला पाहिजे, असं काहीतरी होतं. आमच्याजवळ एक 303 बंदूक आणि 2 हँड ग्रेनेड असायची बस. आमचं सप्लाय हा ट्रेड असल्यामुळे आम्हाला पठाणकोट सप्लायमधून लोड घ्यावा लागत होता. आणि तो बॉर्डरवर, सध्या ती बॉर्डर होती सुंदरबनी आणि छम सेक्टर जे म्हणतात, छम सेक्टर, नारिया, नौशेरा, नगरोटा आणि राजौरी एक डिस्ट्रिक्टवाला जगा होती. आणि त्याच्यानंतर यायचं पूंछ. मध्ये रस्त्यामध्ये म्हणजे बॉर्डरच्या एकदम जवळून आम्ही गाड्या, सडक होती, गाड्या काढत होतो. रोड पहाडी होता, चालवणं फार मुश्किल जायचं. तुमच्या सेवेतील काही धाडसाचे प्रसंग सांगू शकाल का? आमच्या धाडसाचा प्रसंग म्हणजे बस हेच धाडस होतं आमचं की लोड घ्यायचा आणि ते आतंकवादी किंवा घुसपेठी असतात त्यांच्यापासून बचाव करत आपल्याला हा सप्लाय जिथं इन्फंट्री लढत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे फार जरुरी होतं. जर सप्लाय नाही पोचला तर इन्फंट्रीचं किती नुकसान होईल याचा काही अंदाज नव्हता. त्यामुळे आम्हाला तसं जागोजागी पोस्ट होते आणि ते पोस्ट आम्हाला गाईडनेस द्यायचे की आता तुम्ही हा लोड घेताय, मराठी लाईट इन्फंट्रीचा आहे, तर ती लाईट इन्फंट्री कुठं आहे त्याचं लोकेशन ते देत होते आम्हाला जागोजागी, की आता ही इन्फंट्री इथं युद्ध चालू आहे, लढाई चालू आहे आणि तिथं तुम्हाला हा लोड पोहोचायचा आहे. कधी कधी आम्हाला जे इंडियन आर्मी आहे ती ब्रॉडकास्ट करून पाकिस्तानमध्ये घुसलेली होती आणि तो पाकिस्तानचा एरिया जो होता तो आम्हाला पार करताना फार भीती वाटत होती. कारण एक तर सैन्य घुसपेटी आतंकवादी आणि काय म्हणतात त्याला ते पब्लिकचाही भीती वाटायची. कारण केव्हा कोणती पब्लिक आपल्याला हे करेल. तसं एखादी गाडी नसायची, 5-25 गाड्या सोबत जायच्या, प्रोटेक्शन जायचं. पण इन्फंट्रीमध्ये पोचण्यासाठी एकट्यालाच जावं लागत होतं. गाडीचं मोठं टार्गेट असल्यामुळे एअर अटॅकचा फार आम्हाला भीती वाटायची. पाणी घ्या तिथे. त्यावेळेला सुद्धा 55 mm तोफा होत्या आणि त्यांचा गोळाही फार दूरवर जायचा. अचानक शत्रूने जर हमला केला, कारण आमचं टार्गेट मोठं राहायचं ना, एकटा मनुष्य तर उंदरामांजरासारखा लपून जाईल खड्ड्यात, पत्राळाला. आम्ही कुठं जायचं? आम्हाला जागाच नव्हती. आम्हाला लगेच एअर अटॅक झाला तर गाडी कुठंतरी नदी नाल्यामध्ये उतरून द्यायची, जागा सापडली तिथं, किती म्हणजे वापस बी आणता आली पाहिजे. आणि त्यानंतर मग ते गाडी सोडून द्यायची. आणि ऑर्डर अशी होती आम्हाला, जर दुश्मनचे हात म्हणजे दुश्मनच्या हातात जर आपली गाडी लागत असली आणि त्यात हत्यार, अम्युनिशन, राशन असलं तर ती गाडी हे ग्रेनेडनं उडून द्यायची आणि आपला बचाव करत वापस यायचं. बस बाकी हिदायत होती.
आमचा जो बटालियन कमांडर होता कर्नल, त्याचं म्हणणं होतं मला हे गाड्या फिड्या गेल्या चालतील, मनुष्य नाही गेला पाहिजे. मनुष्य गेला म्हणजे लढणार कोण? मग त्या गाड्या लढतील, बंदुका लढतील एकट्या. तर मनुष्य वापस आला तर आम्ही त्याला 17 गाड्या देऊ, पण मनुष्य वापस आला पाहिजे, असं त्याचं सांगणं होतं. आणि हर तिसऱ्या चौथ्या दिवशी दरबार व्हायचा. दरबारामध्ये ते बोलून दाखवायचा आणि कोणाला काही अडचण आहे का, तुम्हाला राशन म्हणजे खाणं पिणं मिळतं आहे का. पण खाण्यापिण्याची काही कमी नव्हती. खाणंपिणं हे एकतर तिथं कॅम्प लावलेले होते, कॉलेज स्टुडंट, काही हायस्कूलचे स्टुडंट होते, काही व्हॉलंटियर होते. ते चालत्या गाडीत मध्ये आम्हाला बिस्किट म्हणजे जे काय खायचं असेल ते पॅकेट चालत्या गाडीमध्ये टाकून द्यायचे आम्हाला. आम्हाला फुरसत नव्हती. आमची गाडी पहिलेच म्हणजे बैलगाडीसारखी हळूहळू चालवावी लागत होती, कारण तो फील्ड एरिया होता. तिथं जोरात गाडी चालवणं म्हणजे आपण स्वतः मिटणं असं जाऊन, म्हणजे हळूहळू पाहत आणि सोचून समजून काही खतरा भापून आपण पुढे जायचं आहे असं करत तिथे वेगानं गाडी चालत नव्हती, ती हळूहळू चालत होती. आणि हळूहळू चालून फक्त आमचं मकसद एक होतं की जे आपल्या गाडीमध्ये लोड आहे, काही असो, तो राशन असो, पाणी असो, ट्रूप्स असो, हा फक्त बॉर्डरपर्यंत ज्यांच्या नावावर पाठवलेला आहे हे साधन सामुग्री, हे त्यांना मिळायला पाहिजे, बस एकच मकसद. सैन्य दलातील तुमच्या कोणत्या सहकार्याची किंवा मित्राची तुम्हाला आठवण येते का? हां, येते. एक माझा मित्र होता वसंत येलवे म्हणून, आणि एक होता बी महादेव, सातारा जिल्ह्याचा तो होता. हे समजा जिवलग सारखेच होते. बाकी मित्र दोस्त तर मग तिथं हर एक मनुष्य असतो, कारण मैत्रीप्रमाणेच राहावं लागतं तिथं आणि एक दुसऱ्याला सहकार्य करावं लागतं. आर्मीचा मनुष्य जीव गेला तरी चालेल, पण माझ्या सोबतच्या माणसाचा जीव गेला नाही पाहिजे, हे एक आमचं तत्त्व. दुसरं तत्त्व म्हणजे लढाईमध्ये आम्हाला असं काही भीती वाटली नाही. उलटं आम्ही असं हसत खेळत, एखादा बॉम्ब जर असा इकडे तिकडे पडला हां, तर आम्ही आला रे पाकिस्तानचा बॉम्ब पाकिस्तान. आणि आम्ही जसं हवाई जहाज अटॅक झाला, अरे मच्छर आ गए रे, देखो काटेंगे, बच के रहो. म्हणजे हसी मजाकमध्ये ती लढाई आम्ही लढत होतो. रडत नाही, कसत नाही आणि मेहनतीला घाबरायचं नाही. हा, जेव्हा आपण सुट्टीवर गावी येत असेल तेव्हाचं वातावरण सांगता येईल का? हां, सुट्टीवर येताना फार लांबचा प्रवास करायचा होता, कारण उधमपूरवरून जर निघाले आम्ही तर भुसावळपर्यंत येता येता मला 36 घंटे लागत होते. 36 घंट्यामध्ये जर ट्रेनमध्ये गर्दी असली तर पाणी प्यायला सुद्धा उतरत नव्हतं. त्यावेळेला अशा बिसलऱ्या काही नव्हत्या. हां, स्वतःचं पाणी स्वतःच संग्रह करून न्यायचं होतं. नाश्ता पाण्याला सुद्धा ट्रेनच्या खाली उतरल्यानंतर आपली सीट जाईल व्हा म्हणून ते सीटवरून बी उतरता येत नाही. म्हणजे 36 घंटे आम्ही जसं काही उपासपोटी बिना पाण्यानं किंवा कसं तरी प्रवास करायचा आणि ते घरापर्यंत पोचायचं. गावी असताना तुम्ही गावामध्ये किती दिवस असायचे व काय काय मी गावामध्ये कंपल्सरी म्हणजे 2 महिने सुट्टी असते. 2 महिन्याच्या सुट्टीमध्ये येण्या जाण्याचे जे प्रवास असतो तो सूट असतो. म्हणजे मला उधमपूरहून निघाल्यानंतर 6 दिवसाची प्रवासाची सवलत होती. 6 दिवस हे तुझे सुट्टीमधून कटणार नाही.
ते प्रवासामध्ये जातील. तिकीट म्हणून युनिट एक वॉरंट देत होती. त्या वॉरंटवर आम्हाला प्रवास करावा लागता. जायचा बी आणि यायचा सुद्धा वॉरंट तो असायचा. तर सैन्य दलातील जीवनाचा तुमच्यावर काही परिणाम झाला का? सैन्य जीवनाचा माझ्यावर काही परिणाम झालेला नाही. कारण कष्ट सहन करण्याची माझी क्षमता आणि शिक्षण मॅट्रिक्युलेट म्हणजे त्यावेळेचे काही कमी नव्हतं. शिक्षण आणि सर्व गोष्टी पाहून मला एक प्रकारची ज्या युनिटमध्ये गेलो त्या युनिटमध्ये मला एक प्रकारची विशेष हे मिळायची. काय म्हणतात त्याला, ते सवलत म्हणा किंवा इज्जत म्हणा, एक विशेष दर्जा मिळायचा. त्यामुळे मी सहजासहजी आपलं सर्व्हिस पूर्ण करू शकतो. प्रसंग फक्त युद्धाचा होता, तसं प्रसंग तो मिलिटरीवाल्याबरोबर हमेशा असतो. तर तिथं पाहण्यात असं आलं की मिलिटरीवाल्याला जास्त लाईक करत नाही लोक. मिलिटरीवाल्याला पाहून जसं नफरत करतात. आता ते मीडियावाले दाखवत असतील की फौजी आदमी को राखी बांधी, फलाना किया, ऐसा किया. वो कुछ नहीं है. मिलिटरीमध्ये असताना आपल्या खाण्यापिण्याचा किंवा राशन पाणीचं काही व्यवस्था चांगली होती की कशी होती, सांगू शकाल? खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली होती. व्हेज नॉनव्हेज म्हणजे व्हेजिटेबल वगैरे सर्व येत होतं. फ्रूट म्हणजे खाण्यापिण्याची अशी काही तंगी नव्हती. 2-4 वेळा चहा मिळून जायचा. एक बेड टी, एक ब्रेकफास्ट टी आणि एक दुपारी एक चहा, असं सर्व मिळून आमचं चालायचं. नाश्त्यामध्ये भरपूर खायला मिळत होते. आता 2 अंडी मिळतील, 2 पुऱ्या मिळतील आणि त्याच्यावर भाजी मिळेल. हां, तर अशा गोष्टीमुळे तिथं काही खाण्यापिण्याची आम्हाला तंगी आहे असं वाटत नव्हतं. खाण्यापिण्यामध्ये नॉनव्हेज तर आम्हाला हप्त्यातून 3-4 वेळा मिळत होतं. त्याबद्दल काही सवाल नाही. जो खाणारा आहे तो खात होता. ज्याला नाही खायचं आहे त्याला फिस्ट म्हणजे मिठ्ठं जेवण मिळायचं. दूध, दही, खीर, काय जे असेल ते, भाजी वगैरे, भात सर्व मिळायचं. कमीत कमी 7-8 आयटम आमच्या जेवणाच्या वेळेला राहायची. एक डाळ, भाजी, दही, चटणी वगैरे असं 5-6 आयटम आम्ही घेत होतो. आणि खाण्यापिण्याची आम्हाला काही तंगी नव्हती. सर्व काही गव्हर्नमेंटकडून चांगलं मिळत होतं. सैन्य दलातून तुम्ही कधी आणि कोणत्या परिस्थितीत किंवा कोणत्या साली निवृत्त झाला? मी अशा परिस्थितीत निवृत्त झाला की घरी मी तर पैसा पाठवायचा, तो आईवडिलांच्या हातात पडायचा. आणि जी पत्नी होती तिच्या हातात काहीच नाही. 3 मुलं होऊन चुकलेली होती. आणि मी परेशान झालो एक शिक्षणाबद्दल की मुलांना सुशिक्षित करायचं तर कसं करायचं बघा. खेडेगाव तर 4थीची शाळा, हां, आणि तिथून पायदळ चालत 5 किलोमीटरवर जायचं हायस्कूलमध्ये. हे एक फार अडचणी. त्यावेळेला सडक वगैरे नव्हती. शेतीच्या पगदंड्यावरून रस्ता काढून ते आम्हाला हायस्कूलमध्ये पोचायचं असे. तर ती माझी परिस्थिती पाहून की मला जे हे झाली, तकलीफ झाली शिकताना, ते माझ्या मुलांना होऊ नये. आणि इकडे कुटुंबसुद्धा परेशान झालेलं होतं की बा मनुष्य आहे तर सर्व काही ठीक आहे, नाहीतर काही
मुलांच्याकडे कोण लक्ष देणार. मग मी आपल्या कमांडरला, कर्नल होता, त्याला रिक्वेस्ट केली. रिक्वेस्ट अशी केली की बाबा मला घरी जायचं आहे, मला नको आहे ही नोकरी. माझी 18 वर्ष सर्व्हिसच्या आसपास मी पोहोचलो होतो. आणि तरी ते कर्नल साहेबांनी काय केलं की 2 वेळा माझे जे ॲप्लिकेशन्स वापस केल्या की तू जाऊ नको, तुझं केडर वगैरे पूर्ण झालेलं आहे, तू SM पर्यंत प्रमोशन मिळवू शकतो, जे सुभेदार मेजर या ऑर्डनरी कॅप्टन. तर मला ते मान्य नव्हतं. मी इथं ऑर्डनरी कॅप्टन बनेल किंवा सुभेदार मेजर बनेल, पण माझे मुलं तिथं फटेहाल त्या खेडेगावात फिरत राहतील, ते मला चांगलं वाटलं नाही. आणि रिक्वेस्ट करून मग मी ते कर्नल साहेबांना म्हटलं, साहेब द्या, काय माझी शेती बी आहे, सर्व काही आहे, आणि माझे काही असं हे कॅरेक्टर जे आर्मी कॅरेक्टर आहे ते फार गुड लेवलचं होतं, म्हणजे चांगल्या लेवलचं होतं. तर तिथं मी दिल्लीवरून आलो. दिल्ली आर्मी हेडक्वार्टर ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये मी होतो. तिथं मी केल्या ब्रिगेडियर, मेजर जनरलच्या ड्युट्यासुद्धा केल्या.